कळवण तालुक्यातील रवळजी येथील धाकलदरी शिवारातील भवऱ्यादेव डोंगरात सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आग लागली आहे। या आगीने रौद्ररूप धारण केल्याने ही आग भवऱ्यादेव डोंगराच्या पायथ्यापासून तर भोंडर डोंगराच्या माथ्यावर काही क्षणात पसरली होती। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उशिरा का होईना घटनास्थळी दाखल झाले। येथील डोंगराला लागलेला वणवा वन विभाग व वन विकास महामंडळाच्या पथकाच्या सतर्कतेमुळे वेळीच विझवण्यात आल्याने मोठी वनसंपदा वाचल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली। सदर घटना वन विकास महामंडळाच्या हद्दीत गेल्याने आगीत बहुतांश डोंगरांच्या माथ्याजवळील झाडे झुडपे व मोठी वनसंपदा जळून खाक झाली आहे। या परिसरात वन्य प्राण्यांचा मोठा वावर असतो। मागील काही दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने गाय ठार केली होती, तर या ठिकाणी बिबट्याचा नेहमीच वावर असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितले। रवळजी येथील रविवार दिनांक 30 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास कोठ्या डोंगराला लागलेली आग विझून वन कर्मचारी माघारी फिरत नाही। लगेचच सोमवारी दिनांक 31 मार्च रोजी धाकलदरी शिवारातील भवऱ्यादेव डोंगराच्या मध्य बाजूला असलेल्या भोंडर डोंगराला सोमवारी दिनांक 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आग लागली। मात्र डोंगरावरील गवत व काही झाडे पेटल्याने जवळ जाणे अवघड झाले होते। वन विभागाच्या वतीने हवेच्या यंत्राद्वारे ही आग आटोक्यात आणली आहे। मात्र या आगीत वनसंपत्ती, झाडवेली व मोठे वृक्ष जळाल्याने पशुपक्ष्यांच्या वास्तव्याचा मोठा प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। वन हद्दीतील वनस्पती, पशुपक्षींचे तसेच वृक्षांचे नुकसान झाल्याने पशुमित्र व वृक्षप्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे। भवऱ्यादेव डोंगरात वणवा लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला कळवली असता कळवण वन परिक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड यांनी तात्काळ पथक पाठवून आग विझवण्याच्या सूचना दिल्या। वन विभागाच्या पथकातील वनपाल शिंदे, वन विकास महामंडळ मोकभणगी बेटचे वन परिमंडळ अधिकारी योगीराज निकम, रवळजी वनक्षेत्राचे वनरक्षक देवमन पवार, वनसेवक युवराज गावित, वनमित्र योगेश वाघ यांनी घटनास्थळी जाऊन हवेच्या यंत्राद्वारे व ब्रोझलच्या साह्याने वणवा विझवण्यासाठी सुमारे 4 ते 5 तासांनी आग आटोक्यात आणण्यात वन विभाग शक्तीचे प्रयत्न करत होते। आगीचे लोळ इतरत्र पसरल्याने सायंकाळी उशिरापर्यंत परिसरात आग विझवण्यात वन विभागाचे कर्मचारी व वनमित्रांच्या साह्याने सुमारे 5 तासांच्या अथक प्रयत्नाने यश आले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नयना खेरणार, सह तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण।